नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, लोकसभा निवडणुकीत भाजपला काही अपेक्षित यश मिळालं नाही, मुख्यत्वे करून महाराष्ट्रामध्ये त्यांच्या ज्या 23 जागा होत्या त्या 23वरून 9वर भाजप आला. भाजपचा आलेख हा 9वर घसरला की त्याची त्यांनी अजिबात कल्पना केली नव्हती. मोदी शहानी पण आणि इकडे महाराष्ट्रातही फडणवीसांनी आणि अन्य त्यांच्या नेत्यांनी कुणी अशी कल्पनाच केली नाही, संघानेही अशी कल्पना केली नाही की 23वरून महाराष्ट्रात थेट 9वर येतील, एवढ्या खाली आलेख त्यांचा उतरेल. तर ह्या निवडणुकीत मोठमोठे उमेदवार पडले. पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे, तिकडे सुधीर मुनगंटीवार, हिना गावित, असे मोठमोठे उमेदवार या निवडणुकीत भाजपचे पराभूत झाले. आता ठीक आहे, उमेदवार का पडले ह्याला वेगवेगळी कारणं असतात. मराठा आंदोलन त्यांना कारणीभूत ठरलं. शेतकरी थोडासा नाराज होता सोयाबीनमुळे किंवा आणखीन काही अन्य पिकांच्या ह्या दरांमुळे. त्यानंतर संविधान पत्राचा प्रचार झाला, तोही एक लोकांच्या मनावर बिंबवण्यात आला. दुसरी गोष्ट, मराठा आंदोलनाच्या सरकारवरील जो प्रभाव आहे त्या प्रभावामुळे ओबीसी नाराज झाले. मग ओबीसी नाराजीचाही थोडा फटका हा भाजप आघाडीला आणि विशेष करून भाजपला बसला. तर असे कारणं, तर मुस्लिम मतं ही त्यांना भाजपला जवळजवळ पडलीच नाहीत. परंतु हे सगळं असलं तरी राजकारणात असं होतच असतं. राजकारणात कधी यश कधी अपयश. त्यामुळे यशाने असं म्हणतात की यशाने होळून जाऊ नये, उतू नये, माजू नये, आणि अपयशाने कधी खचून जाऊ नये. त्यामुळे अपयश आलं की पुन्हा तुम्ही नव्याने रणनीती आखावी लागते, संघटनात्मक काही बदल करावे लागतात. ह्या गोष्टी या कराव्याच लागतात. हे राजकारणामध्ये हे होतच असतं. यश अपयश या दोन्ही बाजू, नाण्याच्या दोन्ही बाजू असतात आणि या सगळ्याची कल्पना ह्या राजकारण्यांना असते. काही वाचाळवीरांमुळेही भाजपवर ही वेळ आली की त्या वाचाळवीरांना वेळीच तुम्हाला आवरता यावं लागतं. वेळी त्यांच्यावर तुम्हाला काही अंकुश ठेवावा लागतो. तो अंकुश, ह्या वाचाळवीरांवर अंकुश ठेवण्यामध्ये भाजपचे नेते कमी पडले काही प्रमाणात तरी, किंवा त्यांची पाठराखण करणं, त्यांना पाठीशी घालणं, मग त्याचा जनमानसावर परिणाम होतो. जनमानसावर की ह्यांचा यांना पाठिंबा आहे की काय, जनमानसाचं असं मत बनतं की ह्यांचा यांना पाठिंबा आहे की काय. त्यामुळे अशा गोष्टी पक्ष नेतृत्वाने, कोणत्याच पक्ष नेतृत्वाने सहन करता कामा नये की सामान्य कार्यकर्ता किंवा आणखी सामान्य नेता चूक करेल आणि त्या चुकीला वरिष्ठांनी पाठीशी घालणं, हे कधीही हे जनता सहन करत नाही. म्हणजे ह्याचा अशा मतपेटीच्या वेळेला ह्याचा परिणाम दिसून येतो. त्यामुळे आता ठीक आहे, हे सगळं आता झालं ते झालं. मग यावर आता उपाय काय? उपाय तर हा करावाच लागणार. तर उपाय एकच आहे की भाजप संघटनेमध्ये फेरबदल करावे लागतील आणि सरकारमध्येही काही फेरबदल करावे लागतील. कारण आगामी आत्ता 4-5 महिन्यांमध्ये विधानसभा निवडणूक आहे. विधानसभेनंतर आणखी निवडणुका आहेत, महापालिका, जिल्हा परिषदा त्या आहेतच आणि त्या निवडणुका या होतच राहतात. परंतु आता मुख्यत्वे करून विधानसभेची निवडणूक येत्या 4-5 महिन्यांमध्ये होणार आहे. ह्या सगळ्या आजच्या राजकारणामध्ये जातीय समीकरणं, प्रादेशिक समीकरणं, ही सगळी समीकरणं तुम्हाला सांभाळावी लागतात. हा जो समतोल आहे हा तुम्हाला सांभाळावा लागतो. प्रादेशिक असेल, जातीय असेल, धार्मिक असेल, भाषिक असेल, हे सगळ्या गोष्टी सांभाळाव्या लागतात. तर आता पंकजा मुंडे, खरं तर भाजपने 5-7 वर्षामध्ये पंकजा मुंडेंचा फार उपयोग करून घेतला नाही. खरं तर पंकजा मुंडेंकडे एक खंबीरपणा आहे, त्यांच्याकडे तसा आवाका आहे.
तसं त्यांच्याकडे नेतृत्व करण्याची त्यांच्याकडे क्षमता आहे. त्यांचा एकतर चेहरा हा बहुजन चेहरा आहे. राज्यभर सभांचा धडाका लावण्याची त्यांच्यामध्ये एक हिंमत आहे. त्या स्वतः महाराष्ट्रभर प्रवास करू शकतात, त्यांची ती क्षमता आहे. आणि त्यांना मानणारा एक वर्ग आहे, कारण त्या बहुजन समाजातील आहेत. आणि गोपीनाथ मुंडे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे गोपीनाथ मुंडेंच्या त्या कन्या आहेत. आणि त्यांची सर्व पुण्यही मुंडे साहेबांची ही यांच्या पाठीशी आहे, पंकजांच्या. त्यामुळे पंकजा मुंडेंना त्यांनी राज्याचं प्रदेशाध्यक्षपद दिलं तर भाजपला विधानसभेमध्ये फायदा होऊ शकतो. पूर्ण राज्यामध्ये जर पंकजा मुंडेंनी सभा घेतल्या, पण त्यांचं व्यक्तिमत्व आहे असं आहे की पंकजा मुंडेंची सभा आहे म्हटल्यावर माणसं नक्की तिथे जमणार. मुख्य म्हणजे तुमच्याकडे जे नेते लागतात ते माणसं जमवणारे नेते लागतात. त्यामुळे पंकजा मुंडेंकडे जर राज्याचं नेतृत्व दिलं प्रदेशाध्यक्षपद, तरी एक त्याच्यामध्ये एक थोडासा बदल नक्की होऊ शकेल, फरक नक्की पडू शकेल. दुसरं, आता जे बावनकुळे आहेत तेही ओबीसीच आहेत. विदर्भामध्ये ओबीसी फॅक्टर आता बघा, विदर्भामध्ये फक्त एक जागा निवडून आलेली आहे लोकसभेची. बाकीच्या जागांवर भाजपचा हा पराभव झालेला आहे. आणि नितीनजी गडकरी ही त्यांना वाटलं होतं की 2.5-3 लाख निवडून येतील, पण तेवढ्या मते ते निवडून आलेले नाहीत. त्यामुळे तिथे आत्ता जे बावनकुळे आहेत, चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष, त्यांना मंत्रिमंडळात घ्यावं, कारण त्यांच्या ओबीसी असण्याचा विदर्भामध्ये फायदा होईल. आणि ओबीसींची काही प्रमाणात मतं विदर्भातील ती भाजपकडे वळतील, कारण जवळजवळ 50-60 जागा या विदर्भामध्ये आहेत विधानसभेच्या. त्यानंतर दुसरं म्हणजे विनोद तावडे आहेत. त्या विनोद तावडेंना सध्या केंद्रातून गरज म्हणून महाराष्ट्रात आणावं आणि त्यांच्यावर एक मोठी जबाबदारी द्यावी. कारण बिहारमध्ये जे आता सत्ता समीकरण जुळलेलं आहे, नितीश कुमार पुन्हा भाजप आघाडीकडे आले आणि त्यांची भाजप आघाडी आणि नितीश कुमार यांचं सरकार बनलं, तर त्याचे सर्वाधिक प्रयत्न कोणी केले असतील तर तो ब्रेन कोणाचा असेल तो विनोद तावडेंचा आहे. त्यानंतर राजस्थानमध्येही सरकार स्थापन करण्यामध्ये, मुख्यमंत्री नेमण्यामध्ये यांची महत्त्वाची भूमिका ठरलेली आहे. म्हणजे ते जे त्यांनी केंद्रामध्ये गेले, त्यांची मोठ्या तिथं सचिवपदी नियुक्ती झाली, तर ते काम त्यांनी उत्तम प्रकारे केलेलं आहे असं एकूणच दिसून येतं. त्यामुळे त्यांना आत्ता विधानसभेची निवडणूक असल्यामुळे राज्यामध्ये त्यांना एखादं मोठं पद द्यावं, मोठी जबाबदारी त्यांच्याकडे सोपवावी असं मला तरी वाटतं. आणि आता दुसरी गोष्ट आहे की भाजपमधले जे अंतर्गत मतभेद आहेत ते मिटवावे लागतील. तुमचे अहंकार, व्यक्तिगत अहंकार, तुमची गटबाजी, थोडासा दुराग्रह, ह्या गोष्टी तुम्हाला पक्षहितासाठी बाजूला ठेवाव्या लागतील. नाहीतर तुम्ही भांडत बसणार आणि तिसरा लाभ घेणार, तुला नाही मला आणि गेलं तिसऱ्याला, असं होईल. त्यामुळे आपापसातील मतभेद हे मिटवावे लागतील. उदाहरणार्थ फडणवीस आणि पंकजा मुंडे किंवा फडणवीस आणि विनोद तावडे किंवा आणखीन चंद्रकांत पाटील किंवा पंकजा मुंडे आणि बीडमधले काही आमदार किंवा बीडमधले स्थानिक पदाधिकारी यांच्यामध्येही मतभेद, तर ते तुम्हाला आपसात मिटवावेच लागतील. नाही तर विधानसभेवर ह्याचा परिणाम दिसून येईल. जर भाजपला विधानसभेमध्ये जोरदार मुसंडी मारायची असेल, 19 प्रमाणे किंवा 14 प्रमाणे यश मिळवायचं असेल, तर त्यांना हे आपापसातील मतभेद, कटबाजी आणि व्यक्तिगत अहंकार, व्यक्तिगत दुराग्रह हे बाजूला ठेवावे लागतील आणि एकमेकांशी जमवून घ्यावंच लागेल. तडजोड ही करावीच लागेल. आणि जातीय समीकरणं जी आहेत की बहुजन चेहरा ओबीसी नाही त्यात संधी द्यावी लागेल आणि मराठा ही नेतृत्वालाही संधी द्यावी लागेल. हे संतुलन आहे. ते संतुलन साधल्यावरच समन्वय हा त्याच्यामध्ये साधला जाईल.
तरच यश हे विधानसभेमध्ये हे मिळू शकेल. पश्चिम महाराष्ट्र आहे, खानदेश आहे, विदर्भ आहे, मराठवाडा आहे आणि कोकण आहे. मग त्या भागातल्या त्या नेतृत्वाला तिथे जातीय समीकरण लक्षात घेऊन आणि परिस्थितीनुरूप जर निर्णय घेतले आणि संघटनात्मक बदल केले तरच पक्षाला आत्ता विधानसभेमध्ये भवितव्य आहे असं मला वाटतं. त्यामुळे आता हा जो जगन्नाथ समजा रथ आहे तो पुढे नेण्याची जबाबदारी मुख्यत्वे करून फडणवीसांवर आहे की फडणवीसांनी या सगळ्यांशी जमवून घ्यावं लागेल आणि जर जमवून घेतलं तरच त्यांना यश मिळू शकेल. मंडळी, यावर आपल्याला काय वाटतं आपण जरूर अभिप्राय द्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.